नमस्कार मित्रांनो, मी चेतन घरत, अध्यक्ष साईदुर्गा मित्रमंडळ. मित्रांनो, आज आपण आहोत तिवरी फाटा या रस्त्याला आहोत. तिवरी फाटा ते बोयदापाडा हा रस्ता मागील कित्येक वर्ष रखडला आहे. तुम्हाला माहिती असेल, आमच्या साईदुर्गा मित्रमंडळाचाच फॉलोअप जर तुम्ही बघितला 2022पासून आमच्या या रस्त्याला फॉलोअप चालू आहे की हा रस्ता बनवावा. सन्माननीय लोकनेते आमदार इथे ठाकूर हे जेव्हा आमदार होते तेव्हा त्यांना आम्ही पत्र दिलं, ते पण दाखवू तुम्हाला. 2022चे पत्र आहे माझं. आणि त्याच्यानंतर त्यांनी जी कार्यवाही केली याच्यावर, त्याबद्दल आपण बोलूया. आज हा रस्ता नायगावचा महत्त्वाचा रस्ता मानला जातो. हा रस्ता एवढा लहान आहे की बघत असाल दोन गाड्या व्यवस्थित मोठ्या पास होत नाही. इथे शाळा आहे, शाळेची मुलं येत जात राहतात. पावसाळ्यात या रस्त्याची हालत बघाल तुम्ही तर पावसाळ्यात बसेस पाण्याखाली जातात. कोणता मोठा अपघात होऊ नये याची वाट प्रशासन पाहते का? मला एवढंच बोलायचं आहे की नियमित फॉलोअप घेऊन ह्या रस्त्यावर काहीच होत नाही आहे. मागे सन्मान्य लोकनेते आमदार हितेंजी ठाकूर यांनी मंत्रालयामधून सन्मान्य आपले मुख्यमंत्री राज्याचे एकनाथ शिंदेजी साहेब यांच्याकडून हा रस्ता पास करून घेतले. वसई विरारचे जवळपास याच्यामध्ये 11 रस्ते पास करून घेतले. तुम्ही बघत असाल, त्याची कॉपी माझ्याकडे आहे. ह्याच्यामध्ये आपल्या ह्या रस्त्याला फक्त तिवरी फाटा ते बोयदापाडा या रस्त्याला 160 कोटी मंजूर केले. आणि बाफाणे ते जो उमेरा फाटा पण रस्ता आहे त्याला जवळपास ह्यामध्ये 200 कोटी पास केले. पण रस्त्याची निविदा अजून निघाली नाही. कसली वाट प्रशासन पाहते माहिती नाही. त्या रविवारी बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्वच्या वतीने 1 दिवसीय धरणे आंदोलन आणि सिग्नेचर कॅम्पेन ठेवले. तरी इथे राहणाऱ्या सर्व रहिवाशांनी, इथे राहणाऱ्या सर्व सोसायटीधारकांनी तुम्हाला कॉर्नरला छत्रपती शिवाजी महाराज चौकात आम्ही सिग्नेचर कॅम्पेन ठेवले. इथे सर्वांना यायचं आहे व आपलं म्हणणं मांडायचं आहे. तिथे आम्ही न्यूजवाले त्यांनाही बोलवले, कोण अधिकारी असतील त्यांनाही आम्ही बोलू. परंतु हा रस्ता व्हायला पाहिजे एवढीच इच्छा आहे की या रस्त्यावर होणारे उद्या कोणता मोठा अपघात होऊ नये, शालेय विद्यार्थ्यांचा वगैरे. आणि पावसाळ्यात हा रस्ता एकदम याची अवस्था बिकट असतो, म्हणून हा रस्ता होणं महत्त्वाचं आहे. ते हे आंदोलन आम्ही करतो. आम्ही पत्र दिलं, शेवटचं पत्र आयुक्तांना दिलं त्या दिवशी जाऊन की हा रस्त्याचा फॉलोअप तुम्ही घ्या. हेही तुम्ही पत्र बघू शकता. 2025 हेही पत्र आम्ही काल 3 दिवसाआधी दिलं जाऊन. परंतु सांगतात की MMRDकडे दिला आहे, सर्व झालं आहे. अरे पण ते कधी करणार? यावर्षी हा रस्ता जर झाला नाही, जानेवारी महिना चालू आहे, समोर पावसाळा 5 महिन्यात, तर हा रस्ता कधी होईल? त्यासाठी सर्व नागरिकांनी ह्या येत्या रविवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात यायचं आहे. सकाळी 10 ते 5 आम्ही आंदोलनाला बसू. तुमच्या सर्वांचा सपोर्ट महत्त्वाचा आहे. जय हिंद, जय शिवराय.